आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये आज दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा अचानक अपघात घडला। या अपघातामध्ये महिला जखमी झालेली होती। त्यावेळी बाजूने राणा जगजितसिंह पाटील हे जात होते। अचानक त्यांची त्या अपघाताकडे लक्ष दिली। वेळीच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली, अपघातग्रस्त महिलेला आधार दिला व तसेच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवले। महिलाची प्रकृती सध्या स्थिर आहे असं सांगण्यात येत आहे। हे काही लाईव्ह फुटेज आहे। ज्यावेळी अपघात घडला त्यावेळेस राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मेघ पाटील यांनी वेळीच मदतीला धाव घेऊन त्यांनी मदत केलेली आहे। हे फुटेज आम्ही आपल्यापर्यंत यासाठी पोहोचवत आहोत की खरंच सर्वसामान्यांचा एक आधार जो असतो, सर्वसामान्य माणूस जसा एखाद्या अपघातावेळीस आधार देतो त्याचप्रमाणे मेघ पाटील यांनी येथे आधार दिलेला आहे, जो की महिलेला आपल्या गाडीतून त्यांनी वेळीच रुग्णालय येथे दाखल केलेले आहे। परंतु या घटनेमध्ये एक पाहण्यासारखे दृश्य आहे। आपण पाहू शकताय की या घटनेमध्ये एक सर्वसामान्य माणूस एका महिलेला जसा आधार देतो त्याप्रमाणे तेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्यावेळेस मेघ पाटील यांनी त्यांची चप्पल हातात घेऊन त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलेलं सुद्धा आहे। या घटनेनंतर खरंच अपघातग्रस्त महिलेची चप्पल हाताने उचलून देत सर्वसामान्याप्रमाणे वागणाऱ्या आमदार पुत्र मेघ पाटील संवेदनशील कौतुक खरंच याच्यामध्ये दिसतं आहे की यामध्ये यांचं कौतुकसुद्धा केलं जात आहे। जमलेल्या नागरिकांनी सुद्धा म्हणले की वेळीच मेघदादा येथे पोहोचले, यांनी वेळीच त्यांना रुग्णालयात पोहोचले। आता सध्या त्या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे असं सांगण्यात येत आहे। तरी अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद, धाराशिव।